एका उसळत्या रक्ताच्या शेतकऱ्याच्या पोरानं अन्यायाविरुद्ध बंड पुकारून काही भ्रष्टाचारी दलाल लोकांचे उघड केले कारनामे चाळे, तर त्या पोराची इंस्टाग्राम आय डी बंद करून त्याचं सोशल मीडियाचं अकाउंट बंद करून तुम्ही असे करताय छक्के चाळे. काही दिवसापूर्वी याच त्रिशूल नावाच्या वादळाला रोखण्यासाठी काही लांडग्यांनी चारू बाजूंनी या एकट्या वाघाला घेरलं, तरी सुद्धा हे शेतकऱ्याचं पोरग या सगळ्यांना पुरून उरलं. शेतकऱ्याच्या पोराचा आवाज तुम्हाला झेपत नाही म्हणून तुम्ही त्या पोरासोबत अशी नीचपणाची गांडूपणाची करताय शाळा. अरे साल्याहो, तुम्ही खुलेआम गोठताय लोकशाहीचा गळा. तर त्रिशूल पाटलाचं सोशल मीडियाचं अकाउंट बंद करून तुम्ही त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय, पण नाही, त्याच जोशाने पुन्हा त्याचप्रमाणे त्यांचा त्रिशूल पाटलांचा आवाज घुमणार दिशा दाई. तुम्ही या लोकशाहीत त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही. मराठ्यांचा बुलंद आवाज, अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे, कोणाच्याही दबावाला बळी न पडणारे, सरकार विरुद्ध आवाज उठवणारा शेतकऱ्याचा ढाण्या वाघ त्रिशूल माणिकराव पाटील यांची इंस्टाग्राम आय डी बंद केली म्हणे. त्यांची आय डी बॅन केली गेली आहे आणि कन्फर्म म्हणून मी सुद्धा चेक केलं तर खरंच त्यांची आय डी बॅन केली आहे. जर सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध जर कुणी बोलायला गेलं, कुणी आवाज उठवायला गेलं, तर त्या माणसाचा आवाज लगेच दाबला जातं, त्याचं स्वातंत्र्य लगेच हिसकावून घेतलं जातं, त्याचं सोशल मीडियाचं अकाउंट जे तिथून तो माणूस व्यक्त होतो ते अकाउंट बंद केलं जातं. म्हणजे या लोकशाहीमध्ये कुणी स्वातंत्र्य नाही का? ज्याला त्याला त्याचा अधिकार मांडण्याचा हक्क नाही का? तुम्ही असा गांडूपणा करून, तुम्ही असा नीचपणा करून तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही किती निर्लज्ज लोक आहात म्हणून. तुम्ही काही दिवसापूर्वी विठ्ठल कांगणे सरांचं सुद्धा असं केलं. तुम्ही सुद्धा त्यांचा इंस्टाग्राम आय डी बंद केली, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण काही फरक पडला नाही. पुन्हा त्याच जोशाने त्याच दमाने विठ्ठल कांगणे सर कामाला लागले. आणि असंच आता सुद्धा तुम्ही त्रिशूल माणिकराव पाटील यांचं इंस्टा आय डी तुम्ही बंद केली, त्यांचं सोशल मीडियाचं व्यक्त होणारं साधन तुम्ही बंद केलं. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही त्यांचं अकाउंट बंद करू शकता, पण त्यांचे विचार तुम्ही दाबू शकत नाही. पण एक दिवस असं येईल की तुम्हाला तोच वाघ नागाड केल्याशिवाय सोडणार नाही आणि तुम्हाला आता जनतेच्या आक्रोशाचा सुद्धा सामना करावा लागेल. तुम्ही असं चुकीचं काम करायचं, गोरगरिबांना लुबडायचं, त्यांना वेड्यात काढायचं, नीचपणाचा कळस गाठायचा, भ्रष्टाचार करायचा, भोळ्या भाबड्या जनतेला फसवायचं आणि महापुरुषांचा अपमान करायचा. आणि कुणी यावर बोलायला गेलं, व्यक्त व्हायला गेलं, तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा. एवढं होऊन सुद्धा कुणी शांत कसं बसन? आणि बसूही शकत नाही. तुम्हाला प्रश्न विचारणारच. आणि जनतेने तुम्हाला प्रश्न विचारले, एखाद्या माणसाने तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर प्रश्न विचारले, तर तुम्ही त्याला धमक्या टाकता, तुम्ही त्याचं इंस्टा आय डी, त्याचं सोशल मीडियाचं साधन बंद करता. लाज वाटली पाहिजे स्वतःला. लाचारांनो, दळभाद्र्यांनो, त्रिशूल माणिकराव पाटील यांनी जे मुद्दे उपस्थित केले, जे प्रश्न उपस्थित केले, त्या प्रश्नांची उत्तरे पहिले द्या. आणि जनता सुद्धा त्या उत्तराची वाट बघत आहे आणि तुमच्याकडे त्या प्रश्नाची उत्तरं द्यायला नाहीये, म्हणून तुम्ही असे नीच धंदे करता, अशा नीचपणाचा कळस गाठता. अरे तुमची किळस येते, किळस लाचारांनो.